चलिए फिर से एक बार शुरू करते हैं अपना ब्लॉगिंग का पहला फिर से एक बार इसको बोल रहा हूँ क्योंकि इसके पहले भी ट्राई किया बट it didn't go well according to plan. So let's give another try. आज का टॉपिक किस टॉपिक के बारे में बात करें? आज बात करते हैं चलो मोस्ट टॉपिक जो मोस्ट ऑफ द लोगों की जो प्रॉब्लम रहती है उस चीज़ों के बारे में बात करते हैं. हाउ टू या फिर हाउ टू गेट डिटैच फ्रॉम समवन इन द. ये तो मॉडर्न प्रॉब्लम हो गई है. नहीं मॉडर्न नहीं है एक्चुअली, ये तो बहुत पहले से यही प्रॉब्लम है. पहले भी यही थी, अभी भी यही है, आगे भी यही रहेगी. जब तक मानव जाति एग्जिस्ट करेगी तब तक ये प्रॉब्लम चालू ही रहेगी. जब भी कोई भी इंसान हमें छोड़कर चला जाता है तब दुख तो होता आहे. साहजिक आहे त्रास होणार, कारण आपल्याला त्या व्यक्तीसोबत एक अटॅचमेंट असते, एक सवय असते, प्रेम असते, आपल्याला एक बॉन्ड आपला तयार झालेला असतो त्या लोकांसोबत आणि तो अचानक एका रोजच्या सवयीसारखा झालेला असतो आणि ती सवय जर अचानक आपल्याला कोणी बोलायला सांगितली तर कसं ते त्या गोष्टीचा त्रास होणार हे साहजिक आहे. कुठची पण व्यक्ती आपल्याला जेव्हा सोडून जाते तेव्हा आपल्याला त्रास होतो आणि त्रास होणं साहजिक आहे, कारण आपल्याला त्या व्यक्तीची सवय लागलेली असते, आपल्याला एक अटॅचमेंट असते. त्याच्यामुळे ती सवय आपल्याला काय लगेच मोडता येत नाही आणि एक बॉन्ड जो असतो ना तो असं लगेच हे होत नाही. आणि मग त्याच्यानंतर तो व्यक्ती निघून गेल्यानंतर आपणच स्वतःला प्रश्न करायला लागतो की मीच कुठेतरी कमी पडलो आहे का, मीच असं का, मी चुकीचं वागलो आहे का, मी असं केलं असतं तर ते टिकलं असतं का, मी जर तसं केलं असतं तर ते टिकलं असतं का. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, तुम्ही काही केलं असतं ना ती व्यक्ती अशी पण नसतीच टिकली. कारण ज्या व्यक्तीला तुम्हाला सोडून जायचंच होतं ते असे जाणारच होते. ते तुम्ही असं केलं म्हणून गेले की तसे केलं का, तसं केलं असं तर रस्ते गेले, अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला इकडे करायची गरज आहे ती म्हणजे एक्सेप्टन्स. आपण रियालिटी एक्सेप्टच नाही करत. आपण काय करत बसतो, अरे हा ही व्यक्ती सोडून गेली ना, अरे हा मी त्या टायमाला ही चुकी केलेली, मी आता ते नाही करत म्हणजे ती परत येईल, मी आता जे तिला त्या टायमाला आवडत होतं मी आता ते नाही, ही सगळी दुनियादारी करून तर अजिबातच ती परत येणार नाही आहे. कारण कितीही काय झालं ना तरी एक कॉन्स्टंट आपल्या मागे लागणारा माणूस त्याची व्हॅल्यू शून्यच असते. तुम्हाला असं वाटतं तुम्ही हे सगळं करून त्या व्यक्तीला असं दाखवत आहे की तुमचं किती त्या व्यक्तीवरती प्रेम आहे किंवा तुम्हाला ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे आणि जेणेकरून तिला एक ना एक दिवस रिअलाईज होईल आणि ती परत येईल. नाही, ती नाही येणार परत, उलट ती अजून लांब जाईल. लोकांना मजा येते जेव्हा त्यांना कळतं की त्यांच्याशिवाय कोण जगू नाही शकत. लोक अजून फाट्यावर आणि फॉर ग्रँटेड घ्यायला लागतात. त्याच्यामुळे हे तर करूच नका की नाही मी बदलतो, मी असं करतो तसं करतो. हे ठीक आहे, हे या गोष्टीला आता काय अर्थ नाही आहे. तुम्ही एक्सेप्ट करा की तुम्ही जसे आहात तसे आहात. तुम्ही हे सगळं बदल घडून पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सगळं एवढं बदल घडवल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा येईल, चला 1% आपण हे घेऊया की चला आलीच, तरी किती महिने ते टिकणार, किती दिवस ते टिकणार. तुम्ही अशा व्यक्तीला किती वेळा परत जाऊन थांबवणार तुम्ही मला सांगा. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे ना, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला 40 वर्ष 50 वर्ष पुढे काढायचे आहेत ना, त्या व्यक्तीला तुम्हाला थांबवण्याची गरज लागलीच नाही पाहिजे. आणि तेच तुम्हाला सांगतोय की जिकडे थांबवण्याची गरज पडत असेल त्या व्यक्तीला किती वेळा तुम्ही जाणार समोरून. कधी ना कधीतरी तुमचं इगो हटवणार, कधी ना कधीतरी तुम्हाला वाईट वाटणार, कधी ना कधीतरी तुम्हाला असं हेल्पलेस फील होणार. मग तेव्हा काय, तेव्हा तो काहीच नाही करू शकणार तुम्ही. त्याच्यामुळे
ते हे डोक्यातनं काढून टाका आणि फक्त रियालिटी एक्सेप्ट करा की हा ही व्यक्ती आपल्या आयुष्यातनं गेली आहे. आणि ना खूप लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत खूप चुकी झालं आहे, मी खूप ह्याच्या डिप्रेशनमध्ये आहे. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिली व्यक्ती नाही आहात या जगामध्ये त्यांचं ब्रेकअप झालं आहे. आणि असं नाही आहे की ज्यांचे हृदय तुटले त्यांचे परत जोडलेच गेलेले नाही आहेत. आज न उद्या तुम्हाला तुम्ही जे रिझर्व करता, ज्या व्यक्तीला करता, जे तुमच्यावरती खूप प्रेम करेल ती व्यक्ती येणार तुमच्या आयुष्यामध्ये. पण त्यासाठी तुम्हाला आधी इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. आधी ही जागा रिकामी करणे खूप गरजेची आहे. जर तुम्ही तेच गिरवत बसाल, तीच गोष्ट करत बसाल तर मग तुम्ही तुमचा स्वतःचाच हॅपीनेस कुठे ना कुठेतरी डिले करताय त्या प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळे जी गोष्ट झाली आहे तिला सोडून द्या, एक्सेप्ट करा. जे काय झालं ठीक आहे, त्या व्यक्तीला माफ करून टाका. माफ म्हणजे मनापासून की हा ठीक आहे, जे काही त्या व्यक्तीने केलं आहे ते त्या व्यक्तीचा निर्णय होता, तो तिच्यासाठी चांगला असेल म्हणून तिने घेतला तो. आता तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार न करता सोडून द्या ते विचार की हा ठीक आहे, ते झालं, त्याच्या पुढे आता आपल्याला मूव्ह करायचं. सर्वात आधी तर स्वतःला खोटं बोलणं बंद करा की तुमचं रिलेशन सर्वात चांगलं होतं, बेस्ट होतं. कारण जर ते बेस्ट असलं असतं तर तुमचं ब्रेकअपच का झालं असतं ह्याच्यामध्ये. ते कुठे ना कुठेतरी तडा गेलेलं होतं, ते तुम्हालाही मान्य आहे. आणि आता ते पहिल्यासारखं होऊ नाही शकत हे तुम्हाला कुठेतरी मान्य करण्याची आता गरज आहे. तरच तुम्ही ह्याच्या पुढे येणाऱ्या व्यक्तीसाठी जे तुम्हाला असं वाटतंय की हेच बेस्ट होतं, असं नाही आहे. ह्याच्यापेक्षा तुमच्यासाठी काहीतरी बेटर आणि बेस्ट वाढ बघतोय पुढे. पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट आधी सोडून द्यावी लागणार आयुष्यातून. त्या बेटर आणि बेस्टला जागा करावी लागेल तुमच्या आयुष्यामध्ये, एक चान्स द्यावा लागेल. तेव्हा कुठे ना कुठेतरी ती नवीन व्यक्ती किंवा जे काय असेल ते इन फ्युचर ते एका बोलतात ना सगळ्या गोष्टी जागेवरती पडतील, म्हणजे ऑल थिंग्स विल फॉल इन टू प्लेस. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुमचं ते होऊन जाईल. तर लक्षात घ्या की असं जगात काही नसतं की आपण मूव ऑन होतच नाही किंवा हेच नाही होणार, आयुष्यावर विसरून काय शकत असं काय नाही. हां, तो एक चॅप्टर असेल तुमच्या आयुष्यातला जो आता पास्टमध्ये गेल्यानंतर त्याला पास्टमध्ये राहणंच गरजेचं आहे. बट हे नाही आहे की तुम्ही कधीच मूव ऑन नाही होऊ शकणार. माझं पण झालं आहे. तर मीही त्या सिच्युएशनला त्या पॉईंट ऑफ टाईममध्ये मला असं वाटत होतं की भाई नाहीच होणार, कसं होणार, हे तर मुश्किल आहे, मला हे नको ते नको वाटेवर जेवण टाकून देणं हे ते वगैरे सगळं कॉमन गोष्टी आहेत. ते खूप जण करतात, ते तुम्हाला करायचं ते पण करा. पण मग तेच सांगतं. आणि एक्झॅक्टली त्या गोष्टीतनं तुम्ही बाहेर यायला तुम्ही स्वतःला किती वेळ देताय, किती समजवताय चार गोष्टी. फक्त ती एकच गोष्ट नाही तुमच्या आयुष्यामध्ये जी एवढी मॅटर करते. हा, त्या पॉईंट ऑफ टाईममध्ये नक्कीच तुम्हाला असं फील होईल की अरे कोणीतरी तुमच्या डोक्यावरती अख्खं पहाड आणून ठेवलं आहे, काय बोलतात तशा टाईममध्ये. बट तेच आहे, तुम्हाला ती गोष्ट कुठे ना कुठे एक्सेप्ट करून चार अवतीभोवती पण गोष्टी बघाव्या लागतील की हेच फक्त तुमचं आयुष्य डिफाईन केलं, याच गोष्टीने फक्त तुमचं आयुष्य डिफाईन केलं पाहिजे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला तशी इच्छा असेल तर जावा, जीव द्या, मजरू बना, तुमचा बॅनर पोरं लावतील, मिसी वगैरे लिहतील, ती पण लक्षात ठेवून आणि हा एक कोणतरी होता प्रेम केलं सोडून देईल. हे दुनियादारी करायचे तर करा तुम्ही. ह्याच्यापुढे तुम्हाला तुमचे आईवडील तुम्हाला तुमच्या आईवडिलांपेक्षा ती असं महत्त्वाचं असेल तर ही दुनियादारी करा. बट ह्याच्यात काही एक तुम्हाला साध्य होणार नाही. कारण का ती काय आज न उद्या तिचं कोणाचं जर ती तुम्हाला जिवंत असं सोडून जाऊ शकते मेल्यानंतर, तर ती काय तुमच्यासाठी थांबणार आहे? कुठे नाही थांबणार आहे. हे लॉजिक तुम्हाला पटणार नाही तरी कळणार नाहीत. आता तुम्ही काही स्वतःला बरं वाईट करून घेण्याचा विचार करत असाल तर याचा त्रास फक्त आणि फक्त तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या जवळ असलेल्या लोकांना, जवळ म्हणजे कोण, जे आत्ता जवळ आहेत ना तुमचे मित्रपरिवार वगैरे किंवा तुमचे नातेवाईक जे एक दोन जण असतात त्यांना, तुम्हाला असं वाटेल असं केलं तर समोरच्या व्यक्तीला फरक पडेल तर तिच्या समोरच्या व्यक्तीला काही घटना पडणार का. ते आता ती लोक तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही रडलात असता. तुमची हालत आत्ताही त्या लोकांना आत्ताही माहितीच ना, ती पण गोष्टच आहे. मग त्यांना आता फरक पडला का नाही पडला, तर त्या अपेक्षा पण नका ठेवू की त्यांना नंतर फरक पडेल या सगळ्या गोष्टींचा.
एकदा जर तुम्ही एका एक्सेप्ट केलं ना की हा भाई ही व्यक्ती असे असे होते, हे झालं चांगलं होतं जे काय होतं, तर ठीक आहे, वी आर नॉट मेड फॉर इच अदर, तर तुम्ही स्वतःहूनच तुम्हाला तुमच्या अजून पुढे आयुष्यामध्ये चांगली लोक म्हणा किंवा चांगली लोक पण नाही, तुम्ही फक्त ते एक्सेप्ट केलं ना की हा हे दिस वॉज नॉट मेड फॉर इच अदर, वी वर नॉट मेड फॉर इच अदर, तर मग तुम्हाला ॲटोमॅटिकच खूप पॉझिटिव्ह टुवर्ड्स लाईफ तुमचा अप्रोच राहील आणि खूप वेगळ्या मार्गाला तुम्ही शॉर्ट करून आयुष्य जगायला सुरुवात कराल. हे तुम्ही स्वतःला एक स्ट्रॉंग ह्युमन म्हणून बघायला सुरुवात कराल की या गोष्टीतनं मी बाहेर आलो आहे, तर मी कुठच्याही गोष्टीतनं बाहेर येऊ शकतो आणि मला कोणाच्या सिंपतीची किंवा कोणाच्या काय बोलतात ते हेल्पची, कोणाची काय मदतीची मला गरज नाही आहे. आय एम सफिशियंट फॉर मायसेल्फ. त्याच्यामुळे थोडं हळूहळू या गोष्टीतनं बाहेर या. असं नाही बोलत की भाई फटकन येणार नाही, वेळ लागणार, प्रत्येकाला वेळ लागतो ती गोष्ट एक्सेप्ट करायला. हां, पण तेच सांगतोय की 4 पावलं उलट्या दिशेने चालण्यापेक्षा 1 पाऊल सरळ दिशेने चांगल्या दिशेने टाका आणि आज ना उद्या होऊन जाईल. म्हणजे हे काय तुमचं पहिलं रिलेशन नसेल की हे पहिल्यांदा कुठे तुम्हाला असं वाटतंय की हे नाही, ह्याच्या आधी पण आपली नाती होती तेव्हा वाटलं नातं टिकेल, नातं नाही टिकलं, आपण तेव्हा तुटलो, रडलो बिडलो, जे काय झालं ते झालं. बट इव्हेंच्युअली आफ्टर 6 months 1 year त्या गोष्टी नाव इट डझंट इव्हन मॅटर. त्याच्यामुळे आज ना उद्या ती गोष्ट होऊन जाईल. फक्त एवढंच की ते तुमच्या विल पॉवरवरती आहे की तुम्ही किती गोष्ट ती फास्ट निवड करण्याचा इकडनं प्रयत्न करता आणि किती गोष्ट ती लवकर तुम्ही त्या गोष्टीचा बाहेर येऊन तुम्ही स्वतःचं लाईफ कसं एक चांगलं, ती जी नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा नेगेटिव्ह एनर्जी नाही, ती जी हे आहे ते तुम्ही कसं पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता, बस हेच जास्त मॅटर करतं.